आपले यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण भारताचा प्राचीन इतिहास भाग 2 या विषयावर प्रश्न बघणार आहे. व्हिडिओमधील प्रश्न आवडले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुत्त पिटक कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अ. नियम, ब. कथा आणि उपदेश, क. तत्वज्ञान, ड. औषध. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कथा आणि उपदेश. सुत्त पिटक बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचे मुख्य स्तोत्र असून यामध्ये गौतम बुद्धांचे उपदेश, प्रवचन आणि कथा समाविष्ट आहेत. पुराणे प्रामुख्याने काय वर्णन केले आहे? पर्याय आहेत अ. विज्ञान, ब. इतिहास, धर्म, क. व्यापार, ड. गणित. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. इतिहास व धर्म. पुराणांमध्ये धार्मिक व ऐतिहासिक माहिती स्तोत्र मानले जाते. यामध्ये देवदेवतांची कथा, वंशावळी आणि प्राचीन घटनांचे वर्णन आहे. महाजनपद या संज्ञेचा अर्थ काय? पर्याय आहेत अ. लहान गाव, ब. मोठे राज्य, क. धार्मिक संस्था, ड. व्यापार केंद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मोठे राज्य. महाजनपद म्हणजे प्राचीन भारतातील 16 प्रमुख शक्तिशाली, प्रमुख विशाल, स्वतंत्र प्रजासत्ताके राज्य होय. कौटिल्य कोण ओळखले जाते? पर्याय आहेत अ. कालिदास, ब. पाणिनी, क. चाणक्य, ड. अशोक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. चाणक्य. चाणक्य विष्णुगुप्त या नावाने कौटिल्य ओळखले जातात. त्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. सांची स्तूप कोणत्या सम्राटाशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. चंद्रगुप्त, ब. अशोक, क. बिंदुसार, ड. हर्षवर्धन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अशोक. सांची स्तूपवर बौद्ध धर्माचे महत्त्वाचे स्मारक असून त्यावर सुंदर शिल्पकला सम्राट अशोकाने बांधली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार वैदिक काळात काय होता? पर्याय आहेत अ. उद्योग, ब. व्यापार, क. पशुपालन, ड. समुद्र. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पशुपालन. वैदिक काळात गाय वासरांचे महत्त्व खूप होते. वैदिक काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार पशुपालन होता. पैकी कोणते ठिकाण सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहरी केंद्र नव्हते? पर्याय आहेत अ. मोहनजोदडो, ब. हडप्पा, क. धोलावीरा, ड. लोथल. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. लोथल. सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो आणि हडप्पा ही प्रमुख मोठी शहरे होती. लोथल हे महत्त्वाचे बंदर होते. ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेख केलेली नदी कोणती? पर्याय आहेत अ. गंगा, ब. सिंधू, क. सरस्वती, ड. लोथल. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सरस्वती. नदीतमा सर्वात श्रेष्ठ नदी ऋग्वेदात सरस्वती नदीला म्हटले आहे. तिचा वारंवार उल्लेख ऋग्वेदात केलेला आहे. खालीलपैकी कोणते स्थळ वैदिक काळाशी संबंधित सर्वात जुने आहे? पर्याय आहेत अ. हडप्पा, ब. राखीगड, क. कुरुक्षेत्र, ड. अयोध्या. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र हे वैदिक काळातील महत्त्वाचे स्थळ मानले जाते आणि महाभारताशीही जोडले जाते. त्रिपिटक कोणत्या धर्माशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. जैन धर्म, ब. बौद्ध धर्म,
क. हिंदू धर्म, ट. शीख धर्म. या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. बौद्ध धर्म. त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा मुख्य आणि सर्वात पवित्र ग्रंथसमूह आहे, ज्यात विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक समाविष्ट आहेत. खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर सिंधू संस्कृतीत सर्वाधिक कमी प्रमाणात झाला? पर्याय आहेत अ. तांबे, ब. कांस्य, क. सोने, ड. लोखंड. या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. लोखंड. सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती असल्यामुळे तेथे लोखंडाचा वापर आढळत नाही. राज्याची राजधानी कोणती होती? पर्याय आहेत अ. उज्जैन, ब. पाटलिपुत्र, क. तक्षशिला, ड. काशी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पाटलिपुत्र. पाटलिपुत्र सध्याचे पाटणा, बिहार, मौर्य साम्राज्याची राजधानी होती. हे शहर गंगा नदी आणि सोन नदीच्या संगमावर वसलेले आहे. कोणते ग्रंथ धार्मिक नसून राजकीय व्यावहारिक मार्गदर्शनासाठी लिहिलेले आहे? पर्याय आहेत अ. उपनिषद, ब. वेद, क. अर्थशास्त्र, ड. पुराण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. अर्थशास्त्र. राजकीय व्यावहारिक मार्गदर्शनासाठी अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी मौर्य काळात लिहिला आहे. भारताचा प्राचीन इतिहास या विषयावर आपण प्रश्न अजून पाहणार आहोत. व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि असे प्रश्न तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.